माझं नाव विशाल शिंदे, मी बीई मेकॅनिकल एमई डिझाईन आहे क्वालिफाईड. आणि माझ्यासोबत रोहिणी शिंदे मॅडम मी स्वतः ट्रेनिंग बघतो पूर्ण अकॅडमीचं, आणि माझ्यासोबत रोहिणी शिंदे मॅडम काम करतात. त्या सुद्धा फुल टाइम ट्रेडर आहेत आणि आमच्या अकॅडमीचं जे ऑफिशियल वर्क आहेत तर ते हँडल करतात आणि ट्रेडिंग पण करतात. ओके, मी माझी ओळख करून देतो. माझं नाव विशाल शिंदे, मी मूळचा कोल्हापूरचा आहे. माझं एज्युकेशन बीई मेकॅनिकल एमई डिझाईन झालेलं आहे. त्याच्यानंतर मी टाटा पॉवरमध्ये ॲज अ इंजिनियर म्हणून 12 वर्ष जॉब केलेला आहे आणि गेली 3 वर्ष मी जॉब सोडून आता फुल टाइम ट्रेडिंगच करतोय. टोटल माझा शेअर मार्केटमधला एक्सपिरियन्स तसा 7 वर्षाचा आहे. त्यापैकी 4 वर्ष मी पार्ट टाइम ट्रेडिंग केलेलं आहे जॉबवर असताना, आणि 3 वर्ष आता गेली फुल टाइम ट्रेडिंग करतोय आणि लोकांना ट्रेनिंग्स देतोय. ओके, आमच्याकडे कुठलीही इन्व्हेस्टमेंट, मी कुणाचीही इन्व्हेस्टमेंट किंवा कुणाचे अकाउंट हँडलिंग करत नाही. मी कुणालाही कॉल टिप्स देत नाही. ओके, सो मी इंडिपेंडंट ट्रेडर्स बनवायचं काम करतोय. दुसरी गोष्ट, मी 15 टाइम्स झिरो द चॅलेंज विनर आहे. तुम्ही गुगल सर्च करू शकता झिरो द चॅलेंज म्हणजे काय. तुम्ही जर 3 महिने कंटिन्युअस प्रॉफिटमध्ये असाल तर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं. असे 15 टाइम्स मला सर्टिफिकेट झिरो द कडून मिळाले आहेत. कन्सिस्टंटली मागची 6 वर्ष प्रॉफिटमध्ये आहे. याचा अर्थ मी पहिले 1-1.5 वर्ष लॉसमध्ये होतो. ओके, आणि आतापर्यंत मी 1000 पेक्षा जास्त लोकांना ट्रेन केलेलं आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र. आउट ऑफ स्टेट एमपीचे काही स्टुडंट असतील किंवा दिल्लीवरून काही स्टुडंट असतील, त्याच्यानंतर आउट ऑफ इंडिया सुद्धा काही सौदीमधून माझ्याकडे काही स्टुडंट शिकलेले आहेत, युएस मधून काही स्टुडंट आता मागच्या बॅचला होते. ओके, सो हे आहे. सो आपण पुढे जाऊया. मी शेअर मार्केटकडे का आलो आणि माझा परफॉर्मन्स तुम्हाला मी दाखवतो. हे माझं ऑफिस आहे जिथं मी लास्ट 3 इयर्स बिफोरचा फोटो आहे हा. ओके, सो आफ्टर रिझिग्नेशन मी हा फोटो घेतलेला आहे. सो तुम्हाला एक गोष्ट आहे की कळत नाही की मार्केट शिकलं कुठून पाहिजे. कारण काय झालंय, सोशल मीडियामुळे आपल्या डोक्यात कन्फ्युजनच आहे की शेअर मार्केट शिकायचं कुठून. युट्यूबवरून शिकायचं, कोणी कॉल टिप्स देत असेल त्यांच्याकडून शिकायचं, सेबी रजिस्टर्ड माणसाकडून शिकायचं, की एक्सपिरियन्स्ड माणसाकडून शिकायचं, की आपल्या ओळखीच्या माणसाकडून शिकायचं. हा सगळ्यात मोठा जो डायलेमा लोकांच्याकडे असल्यामुळं आणि चुकीच्या ठिकाणी एज्युकेशन घेतल्यामुळे शेअर मार्केटमध्ये सध्या 90% लोक काय करतायत, लॉसेस करतात आणि 10% लोकच प्रॉफिट कमवत आहेत. बरोबर ना, ही रियालिटी आहे मार्केटची. जस्ट 1 सेकंड. सो ही मार्केटची रियालिटी असताना सुद्धा आपण लॉसेस करत 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 एवढे मोठे लॉसेस, माझ्याकडे काही लोक असे आले आहेत, कोणी 5 लाख लॉस केलाय, कोणी 10 लाख केलाय, कोणी 20 लाख, तरी पण समजत नाही की आपण प्रॉपर नॉलेज घेऊन याच्यामध्ये काम केलं पाहिजे. तर माझा एक क्वेश्चन आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्हाला तुमच्यासमोर 5 व्यक्ती उभे आहेत. एक म्हणते माझं एज्युकेशन खूप झालेलं आहे, मी सीए आहे. ओके, आणि मला सगळं कळतं, कंपनीचं अनालिसिस वगैरे सगळं करता येतं, तुम्ही माझ्याकडे शिका. दुसरी म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये शेअर मार्केट शिकताना कुणाला गुरु करून घ्याल, हा माझा तुम्हाला क्वेश्चन आहे. दुसरी व्यक्ती येते ती म्हणते मी सेबी रजिस्टर्ड आहे आणि मी तुम्हाला चांगलं शिकू शकतो. तिसरी व्यक्ती येते ती म्हणते मला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे शेअर मार्केटमध्ये, कारण आजकाल सोशल मीडियावर हेच सांगितलं जातं मी 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष काम करतोय. ओके, ती चौथी व्यक्ती आहे जी सारखं स्क्रीनशॉट टाकते, व्हिडिओ टाकतो, स्क्रीनशॉट टाकते, प्रॉफिटचे सारखे स्क्रीनशॉट, लाखाचे 2-2, 5-5 लाखाचे स्क्रीनशॉटच टाकते नुसते. आणि एक 5वी व्यक्ती आहे जी तुम्हाला काय म्हणते की मी तुम्हाला माझं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवतो मागच्या वर्षाचं, तुम्ही माझ्याकडे शिका. तर तुम्ही कुणाला चॉईस द्याल? तुम्हाला एकच ऑप्शन चूज करायचं, आयदर 1, 2, 3. आणि माझे व्हिडिओ बघितलेले आहेत त्यामुळे काही लोकांनी टाकतायत बरेच लोक टाकतायत आन्सर्स. ओके, समीर सर टाकतायत की सेबी रजिस्टर्ड असेल तर मी त्याच्याकडे शिकेन. ओके, यस सर, सॅमसंग, ओके, अबू जमादार सर. ओके, निधी मॅडम टाकतायत 5 नंबर. ओके, उत्कर्ष सर टाकतात एज्युकेशन. ओके, कुणाची चूक नाहीये, तुमचे व्ह्यूज जे आहेत ते सोशल मीडिया थ्रू तयार झाले, त्यामुळं डाऊट्स मी सगळ्यांचे घेणार आहे. सो सगळ्यात शेवटी 10 ते 15 मिनिटं तुमचे डाऊट्स असतील, तुमच्या कुठल्याही क्वेश्चन्सचे मी आन्सर तुम्हाला देईन. ओके, डोंट वरी, थोडंसं पेशन्स ठेवा. मला फक्त माझं प्रेझेंटेशन देऊ द्या, तुम्हाला डाऊट्स काहीही डाऊट्स असतील ते मी तुमचे सगळे क्लिअर करेन. ओके, सो मोस्टली बऱ्याच लोकांनी प्रॉफिट स्क्रीनशॉट्स, काही लोक योगेश सर म्हणतात की प्रॉफिट स्क्रीनशॉट बघून मी त्यांच्याकडे ऍडमिशन घेईन. ओके, सो मी या विरोधात नाहीये. एकच मिनिट. मी एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या विरोधात नाही, मी सेबी रजिस्टर्डच्या विरोधात नाही, मी 10 वर्ष एक्सपिरियन्सच्या विरोधात नाही. पण समजा एखादी व्यक्ती ह्या 4ही गोष्टी करत असेल, वरच्या 4ही गोष्टी करत असेल आणि त्याच्या अकाउंटमध्ये 1ही रुपयाचं प्रॉफिट नसेल, तर ती व्यक्ती तुम्हाला शिकवू शकेल का? ज्या मेथड तुम्हाला शिकवेल त्यातून काही फायदा होईल का? येस ऑर नो? समजा ती व्यक्ती तुम्हाला त्याच्याकडे एज्युकेशन, मी म्हणेन 4ही क्वालिटी आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन सी आहे, तो सेबी रजिस्टर्ड आहे, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स, मी 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणा, तो सारखे स्क्रीनशॉट टाकतोय, पण तो त्याच्या अकाउंटमध्ये 1ही रुपया कमवत नसेल आणि नसेल तर तो प्रॉफिट लॉस स्टेटमेंट शेअर करणार नाही. असेल, प्रॉफिट कमवत असेल तर तो तुम्हाला नक्कीच प्रॉफिट लॉस स्टेटमेंट शेअर करेल, ऍटलीस्ट 6 महिन्याच तरी करेल. सो ती व्यक्ती तुम्हाला शिकवू शकेल का? आणि शिकवलं तर तुम्हाला फायदा होईल का त्या टेक्निकमधून? ओके, सो मॅक्झिमम लोकांचं उत्तर आलंय नो.
की जर, आणि ही रियालिटी आहे मार्केटमध्ये जेवढ्या अकॅडमीज आहेत, मी ही ट्रूथ सांगतोय, तुम्ही स्वतः चेक करून बघा, क्रॉस चेक करून बघा, 95% अकॅडमी अशा आहेत जिथं ह्याच गोष्टी सांगितल्या जातात. कुणीही आपलं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवत नाही. याचं कारण काय? अकाउंटमध्ये प्रॉफिटच नाहीये, बरोबर. त्यामुळे ज्या टेक्निक तुम्ही शिकणार आहात मार्केटमधून त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. हे क्लिअर असू द्या. आपण घाबरतो, आपण काय म्हणतो, सगळे मराठीमध्ये कम्फर्ट, कोणी हिंदीमध्ये नाही का? कोणी हिंदी असेल तर चॅट बॉक्समध्ये टाका. मराठी माणूस काय घाबरतो माहिती, अरे कसं विचारू मी तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात की लॉसमध्ये आहात. पण लक्षात घ्या, एखादी व्यक्ती खरंच सक्सेसफुल आहे का शेअर मार्केटमध्ये हे बघण्याचं एकच हे आहे, ते म्हणजे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट. ओके. आणि ते जर दाखवत नसेल तर समजायचे की समोरची व्यक्ती लॉसमध्ये आहे, ही इज नॉट अर्निंग प्रॉफिट, आणि तो तुम्हाला ट्रेन करू शकणार नाही. शिकवलं तरी ते नॉलेज मी म्हणेन युट्यूबवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे, भरपूर नॉलेज फ्रीमध्ये अवेलेबल आहे. ओके. आणि फ्री मधलं नॉलेज घेऊन जे लोक ट्रेडिंग करतात सोशल मीडिया थ्रू, दे आर लुझर्स. 90% लुझर्स तेच आहेत. ठीक आहे. तर आता पुढे जाऊया की माझं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट तुम्हाला क्विकली शेअर करतो, जास्त वेळ घेत नाही कारण आपल्याला पुढे जायचं, बराच पार्ट आहे आपला. सो माझं हे 1 वर्षाचं स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये 24 लाखचं प्रॉफिट अर्न केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 अकाउंट दिसतील माझे, मी लाईव्ह ओपन करून दाखवणार आहे, वेट फॉर अ मोमेंट. सो हे माझे सगळे फॅमिलीचे अकाउंट आहेत, माझं, मिसेसचं, आई वडिलांचं आणि माझ्या बहिणीचं. ओके. तर हे 5 अकाउंट मी तुम्हाला आता ओपन करून दाखवतो, खरंच आहे का प्रॉफिट. ठीक आहे. तर हे पहिल्यांदा बघूया आपण. तर ही हा स्क्रीनशॉट आहे, मी तुम्हाला स्टेटमेंट दाखवतो ओपन करून. ओके. सो आय थिंक सगळ्यांना एक एक्सेल शीट दिसते का? सगळ्यांना दिसते ना? मी लिंक ओपन करतोय, इथं व्हेरीफाईड स्टेटमेंट आहे. जस्ट वेट अ सेकंड, मला स्क्रीन शेअर होते का बघू द्या. येस, आय थिंक सगळ्यांना स्क्रीन शेअर होते. तर ह्या अकाउंटमध्ये, पहिल्या अकाउंटमध्ये माझे 8 लाख आहे, 4,75,000, 3,35,000, 3,98,000 आणि 4,35,000, टोटल 24 लाखचं प्रॉफिट आहे वर्षभरातलं, जे मी 1 बाय 1 ओपन करून दाखवतो. सो पहिलं अकाउंट मी ओपन करतोय 8,06,000चं. सो ही व्हेरीफाईड स्टेटमेंट आहे, ह्याला म्हणतात व्हेरीफाईड स्टेटमेंट आहे. सो मी सांगेन तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये समजावून सांगेन की व्हेरीफाईड स्टेटमेंट काय आणि ते कसं रीड करतात. सो तुम्ही बघू शकता की इथे एक ब्रोकरचं अकाउंट ओपन झालेलं आहे, फ्लॅट ट्रेड. ओके. सो माझा जो ब्रोकर आहे तो फ्लॅट ट्रेड आहे. तुम्ही एंजेल, झिरोदा, मोतीलाल ओसवाल, धन, बरेच ऍप्लिकेशन ऐकले असतील. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे मी सांगतो, माझं पर्सनल ओपिनियन आहे की ह्या सगळ्या ब्रोकरमध्ये तुम्हाला ब्रोकरेज पे करावं लागतं. ओके. सगळ्या ब्रोकरला तुम्हाला पर ऑर्डर 20 रुपये ब्रोकरेज पे करावं लागतं, की जे की ह्यूज आहे. इथं बघू शकता मी फ्लॅट ट्रेड ब्रोकर वापरतोय ज्याच्यामध्ये 1 रुपयाचं ब्रोकरेज पे करावं लागत नाही. हा ब्रोकर 2005 पासून आहे. यांचे जवळजवळ 10 लाख क्लायंट्स आहेत ऑल ओव्हर इंडिया. चेन्नई बेस्ड ब्रोकर आहे, पण याच्यामध्ये 1 रुपयाचं ब्रोकरेज नाही. यांचं बिझनेस मॉडेल तुम्ही गुगलवरती वाचू शकता, सगळी माहिती आहे यांची. ओके. सो इथं तुम्ही बघू शकता ह्या अकाउंटला 1 वर्षामध्ये ऑगस्ट 23 ते जुलै 24 ह्या 12 महिन्यामध्ये 8 लाखाचं प्रॉफिट झालेलं आहे. ओके. मी पुढचं पण अपडेटेड स्टेटमेंट दाखवणार आहे, थोडंसं पेशन्स ठेवा, म्हणजे आता ऑक्टोबर पर्यंत मी तुम्हाला दाखवू शकतो. जस्ट 2 मिनिटं. पहिल्यांदा मला हे आधीचं दाखवू द्या. इथं 8 लाखाचं प्रॉफिट आहे, हे 12 महिन्याचं प्रॉफिट आहे. इथं काही ग्रीन डॉट, रेड डॉट दिसत आहेत तुम्हाला, बरोबर. सो ग्रीन म्हणजे प्रॉफिट्स आणि रेड म्हणजे लॉसेस. सो इथं बघा जानेवारी फेब्रुवारीमध्ये भरपूर रेड डॉट्स दिसत आहेत, याचा अर्थ 100% ह्या अकाउंटला 2 महिन्यात लॉस झालेला आहे. सो मार्केटची रिअलिटी ही आहे की बाकीच्या बिझनेसमध्ये जशी तुम्हाला लॉसेस घ्यावी लागतात तसे शेअर मार्केटमध्ये वर्षातले 2 महिने तुम्हाला लॉसेस घ्यावे लागतील, आणि ते कुठले महिने असतील आपल्याला सांगता येत नाही. ओके. सो ही रिअलिटी तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागेल. दुसरी गोष्ट, महिन्यातले आपण जर 20 दिवस ट्रेडिंग केलं, 20-22 दिवस, तर त्यातले 15 दिवस तुम्हाला प्रॉफिट होईल, 7 ते 8 दिवस लॉसेस होणार. ओके. मग प्रॉफिटमध्ये कसे राहणार आपण? प्रॉफिटमध्ये राहण्यासाठी आपण नेहमी आपले प्रॉफिट्स मोठे ठेवतो, लॉसेस छोटे ठेवतो. भलेही तुमचे 100 पैकी 60-65 ट्रेड जरी प्रॉफिटमध्ये आले तरी सुद्धा तुमचे प्रॉफिट्स मोठे असल्यामुळे तुमचं अकाउंट नेट प्रॉफिटमध्ये राहतं. ओके. सो याच्यामध्ये रेड डॉट्स दिसतात, हे थोडेसे फेक आहेत. याचं कारण सांगतो की आम्ही काही ऑप्शन ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी पण अशा रन करतो की ज्याच्यामध्ये मल्टिपल पोझिशन्स असतात आणि काही पोझिशन आदल्या दिवशी क्लोज झालेले असतात लॉसमध्ये, पण दुसऱ्या दिवशीच्या ज्या पोझिशन असतात त्याच्याच कनेक्टेड पोझिशन त्या मोठं प्रॉफिट देऊन जातात आणि तो लॉस रिकव्हर झालेला असतो. त्यामुळे थोडेसे रेड डॉट तुम्हाला दिसतील. पण एक आपली विनिंग अॅक्युरेसी जी आहे ती 65 to 70% आसपास आहे. आपले 65 to 70% ट्रेड हे प्रॉफिटमध्ये असतात, 30 ते 35% ट्रेड हे लॉसमध्ये असतात. ओके. सो हे झालं एका अकाउंटचं. इथं सरनेम बघू शकते, माझं नाव विशाल शिंदे. तुम्हाला 4 अकाउंट शिंदे सरनेमचे दिसतील. सो दुसरं अकाउंट ओपन करून दाखवतो, 4,76,000चं. ओके. 4,76,000 इथं बघू शकता. 4 लाख तुम्ही इव्हन खाली ट्रेड हिस्ट्री पण बघू शकता, पण मी जास्त डीप मध्ये सांगणार नाही कारण एवढं इव्हन स्टेटमेंटला कोणी हात पण लावू देत नाही, कोणी दाखवत पण नाही, पहिली गोष्ट. ओके. सो हे 4,76,000 आहे, दुसरं अकाउंट आहे. तिसरं अकाउंट आहे 3,35,000. 3,35,000 खाली ट्रेड्स आहेत सगळे पूर्ण वर्षभराचे.
3,30,000 तर 3 महिने ट्रेडिंग पण केलेलं नाहीये, सरनेम बघू शकताय. चौथा अकाउंट आहे 3,98,000. 3,98,000. ओके. पाचवं अकाउंट आहे 4,33,000चं. ओके, 4,30,000. सो हे चारही अकाउंट जे होते ते शिंदे सर नेमने बघितले. हे फक्त माझे सिस्टरचं अकाउंट आहे, मी हँडल करतो. सो इथे तुम्हाला 4,33,000चं अकाउंट दिसेल. हे झालं जुलैपर्यंत. मी तुम्हाला अपडेटेड लास्ट 6 मंथचं दाखवतो. सो मागचे 6 महिने कुणी जर मार्केटमध्ये काम केलं असेल, एवढे डिफिकल्ट होते कारण मार्केटमध्ये रोज एक्सपायरी जी चालू होती त्याच्यामुळे एवढ्या मुवमेंट होत्या, स्पाइक्स एवढे जास्त होते. सो तुम्ही इव्हन 1 महिना प्रॉफिटमध्ये राहणं खूप मोठी गोष्ट होती. पण आपण कन्सिस्टंटली मागचे 6 महिने प्रॉफिटमध्ये आहोत, भलेही छोटे मोठे प्रॉफिट झालेत. सो मागच्या 6 महिन्याचं जर प्रॉफिट बघितलं तर ऑलमोस्ट 10,83,000 म्हणजे 11.25 आसपास प्रॉफिट झालेलं आहे मागच्या 6 महिन्याचं. त्याचे स्टेटमेंट तुम्हाला क्विकली ओपन करून दाखवतो. ओके, सो तुम्हाला इथं अपडेटेड डेट्स पण दिसेल. तो इथे बघा 1 मे 24 ते 31 ऑक्टोबर 24 याच्यामध्ये 3,98,000चं प्रॉफिट आहे या अकाउंटला. दुसरं अकाउंट 2,21,000. माझं एकही अकाउंट लॉसमध्ये नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. मागच्या 6 महिन्यामध्ये 2,21,000. तिसरं अकाउंट 1,80,000चं आहे. ओके, 1,80,000चं. चौथा अकाउंट 64,000चं आहे. सो इथं थोडं कमी प्रॉफिट झालंय शिंदे सरनेम. आणि पाचवं अकाउंट आहे 1,06,000चं. ओके, 1,06,000. इथं 1 मे 24 ते 31 ऑक्टोबर 24. ओके. आता तुमचा काही क्वेश्चन असेल की सर हे तर काही अकाउंटला जास्त प्रॉफिट, काही अकाउंटला कमी प्रॉफिट, असं का? तर त्याचं कारण आहे की मी ॲज अ फुल टाइम ट्रेडिंग करत असल्यामुळे माझं कॅपिटल साईज थोडा मोठा आहे आणि मी एकाच अकाउंटमध्ये सगळ्या स्ट्रॅटेजी माझ्या रन करत नाही. माझ्या बऱ्याच स्ट्रॅटेजी मेथड्स ह्या कमी जास्त अमाऊंटमध्ये वेगवेगळ्या अकाउंटमध्ये मी रन करतो. त्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येक अकाउंटला कमी जास्त प्रॉफिट दिसते. ओके. ओके. सो मी तुम्हाला आतापर्यंत 2023-24चे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवले. मी 2025चे माझं एक प्रॉफिट लॉस स्टेटमेंट शेअर करतो. माझं स्वतःचंच अकाउंट आहे. तर हे व्हेरीफाईड लिंक आहे त्याची फ्लॅट ट्रेडची, तर मी ती ओपन करतोय आता. ओके. सो ही स्टेटमेंटची लिंक ओपन झाली. मी याला कितीही रिफ्रेश केलं तरी सुद्धा हे चेंज होणार नाही. इथं बघू शकता माझं स्वतःचंच अकाउंट आहे. या अकाउंटला मागच्या 4 महिन्यामधलं स्टेटमेंट मी शेअर करतोय. मार्च 2025 ते जून 2025 ह्या साधारण 23 जून साधारण 4.25 महिन्यामध्ये 1,40,000चं प्रॉफिट झालेलं आहे. हे स्टेटमेंट ओरिजिनल आहे. तुम्ही बघू शकता डे वाईज सुद्धा आपल्याला इथं दिसेल किती प्रॉफिट झालंय, किती लॉस झालाय. इथं बघा 3,500चं प्रॉफिट आहे, इथं 9,500चं प्रॉफिट आहे, इथं 7,300चा लॉस आहे, इथं 12,000चं प्रॉफिट आहे, इथं 1,800चा लॉस आहे, 12,000चं प्रॉफिट, त्याच्यानंतर 12,000चं प्रॉफिट, इथं बघा 2,400चा लॉस, 9,500चं प्रॉफिट, 10,500चं प्रॉफिट, 7,500चं प्रॉफिट. सो आपण अजून सुद्धा लक्षात घ्या एक गोष्ट की लो रिस्क हाय रिवॉर्डमध्ये काम करतो आणि विनिंग जे आहे ते आपलं साधारण 70% आपण टार्गेट ठेवतो. सो ही स्ट्रॅटेजी वापरून आणि प्रॉपर डिसिप्लिन वापरून आपले अकाउंट अजून प्रॉफिटमध्ये आहेत. मार्केट सध्या खूप टफ आहे. विदाऊट नॉलेज ट्रेडिंग करू नका, तुम्ही लॉसमध्येच जाणार. सो आय होप की तुम्हाला मोस्टली मी सांगतो, गॅरंटी देतो, तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र चौकशी करा, तुम्हाला 100 पैकी एखादी अकॅडमी भेटेल जे तुम्हाला पीएनएल दाखवायला तयार होईल. ओके. ओके. सो इथे माझं पीएनएल तुम्हाला मी शेअर केलं. हे आमच्या अकॅडमीचे काही फोटो आहेत. माझ्याकडे मी ऑनलाईन आणि ऑफलाईन लोकांना ट्रेन करतो. ओके. तुम्ही गुगलवरती जर आता लाईव्ह बघितलं तर साधारण आमच्या अकॅडमीला जवळजवळ 144 रिव्ह्यू आहेत, 4.9 स्टार रेटिंग आहे. फास्टेस्ट ग्रोईंग अकॅडमी म्हणावी लागेल की आम्ही अकॅडमीची चालू केली, ती मागच्या वर्षी चालू केली आहे. 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 144 रिव्ह्यूज मिळणारी आय थिंक कोल्हापुरातली आमची पहिलीच अकॅडमी आहे. तुम्ही चेक करून बघा, ज्यांचे रिव्ह्यूज आहेत 100च्या वर त्यांचे 4-4, 5-5 वर्ष झालेले आहेत. बट आमच्या अकॅडमीला हे सक्सेस आहे की जवळजवळ 1.25 वर्ष, एक वर्ष फक्त 2-3 महिनेच झालेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा खूप फास्ट ग्रोईंग आहे. अँड वी आर प्लॅनिंग टू स्प्रेड दिस जेन्युइन नॉलेज ऑल ओव्हर महाराष्ट्र. शेअर मार्केट मी 2020 पासून जर्नी स्टार्ट केली, 4-5 क्लास केले. त्याच्यामध्ये आपला बुल्स अँड बेअर्स मध्ये फरक मला इतका जाणवला की आपला कॅपिटल हा सेफ आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण प्रॉफिट घेऊ शकतो. एका दिवसात आपण करोडपती किंवा लखपती होऊ शकत नाहीये, हे मला विशाल सरांच्या डिसिप्लिनवरून कळलं. मी खूप मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये पण शिकले, पण मला जे इथं मिळालं ते मला कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला मिळालं नाहीये. 100% मला इथून जॉईन केल्यापासून लास्ट मंडे पासून आजपर्यंत पूर्ण प्रॉफिटेबल आहे. आणि यासाठी मी बुल्स अँड बेअर्सचं थँक्यू म्हणतो सर, की मला हे जे नॉलेज मिळालं हे कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये नाही मिळालं. आणि थँक्यू, तुम्ही हे शेअर करताय प्रॉपरली, तुमच्याबरोबर इतर लोकांचा पण फायदा होत आहे. तुम्हाला फीस बद्दल काय वाटतं ते पण सांगा. फीस बद्दल तर खूपच कमी आहे सर, म्हणजे प्रॉफिट रेशिओच्या मानाने किंवा जे तुम्ही नॉलेज दिलं आहे त्या मानाने फीस खूप कमी आहे.
म्हणजे ऑल इन्स्टिट्यूट पेक्षा आणि टीचिंग पेक्षा. आणि सर जेवढं 100% देतात तेवढं पण नाही देऊ शकत मला असं वाटतं. डेफिनेटली मी माझ्या मिसेसचं ऍडमिशन लवकरच येते करेन सर. बाकीच्या अकॅडमीज मध्ये केलं ते थोडं बोला. हा ऍक्च्युली मला स्टार्टिंगचं ऍक्च्युली ओपनलीच बोलतो मी. 60-70 हजार रुपये 4 महिने मला त्यांनी शिकवले फक्त डेट मार्केटवरती. हे झाल्यानंतर हे झालं, हे डेट मार्केटवर मी पण सांगू शकतो लाईव्ह मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे जसं आपल्या इथं सांगितलं तसं बाकी ठिकाणी नाही सांगू शकत. सरांचा मेन एक आहे की डिसिप्लिन रूल तोडला की आपण मार्केटमध्ये करिअर संपवलेला. हा सगळ्यात मेन त्यांचा जो संदेश आहे तुम्ही इथून जाताना घेऊन जाता. आणि यापुढे मला कुठलाही क्लास करायची गरज नाही, कारण इथून मला कॉन्फिडन्स वाढलेला आहे. ओके. सो शेअर मार्केटमध्ये आता मेन प्रेझेंटेशनकडे आपण जाऊया की तुम्ही शेअर मार्केटमध्ये का काम केलं पाहिजे. ठीक आहे. सो 2 गोष्टी आहेत. माणसाला जर लाईफ सक्सेसफुली म्हणा किंवा पीसफुली जगायची असेल, मनासारखी जगायची असेल, पण 2 गोष्टींची गरज लागते. एक म्हणजे टाइम फ्रीडम आणि दुसरं म्हणजे काय, मनी फ्रीडम. बरोबर ना. सो इथं बसलेले बरेच लोक जॉब करत असतील, बिझनेस करत असतील. मी सुद्धा जॉब केलेला आहे, मी एक बिझनेस पण ट्राय केलेला आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की मी जॉबवर असताना माझं वर्किंग जरी 8 तास 8 तास 7 तास 8 तास जे असेल त्याच्यापेक्षा जास्त आपला बॉस एक्सपेक्ट करतो की तुम्ही 12 तास इथं कंपनीमध्ये काम करावं. बिझनेसमध्ये पण बघा, तुमचे जे पण बिझनेस असेल तुम्ही 12-12 तास काम करताय स्वतःसाठी, राईट. म्हणजे आपल्याला वेळ मिळत नाही स्वतःसाठी, फॅमिलीसाठी, मुलांसाठी, स्वतःच्या हॉबीजसाठी, कुठं फंक्शन आहे ते अटेंड करायसाठी. बरोबर ना. सो आपल्याला हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्या मनासारख्या गोष्टी करता येत नाहीत, बिकॉज आपला बराच वेळ हा पैसे मिळवण्यातच जातो. दुसरी गोष्ट, आपल्याला जे पैसे मिळतात जॉबमधून घ्या किंवा छोट्या मोठ्या बिझनेसमधून, तर ते पैसे सुद्धा सफिशियंट नसतात. म्हणजे तुमच्या जॉबमध्ये जी ग्रोथ आहे ती तुमच्या बॉसवर आणि तुमच्या कंपनी परफॉर्मन्सवरती डिपेंड असते. म्हणजे तुम्ही कुणावरती तरी डिपेंड असता नेहमी. ओके. सो पण तुम्हाला लाईफमध्ये जर टाइम फ्रीडम मिळालं की तुम्हाला भरपूर वेळ मिळाला तर तुम्ही तुमच्या हॉबीज घ्या किंवा तुमचा वेळ तुमच्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी देऊ शकताय. आणि जर सफिशियंट पैसे मिळाले, सफिशियंट पैसे म्हणजे जगण्यासाठी पुरेसे पैसे मिळाले, एज्युकेशन असेल किंवा वॉटेवर तुमच्या ज्या इच्छा असतील त्या, तर ते मिळाले तर आपल्याला गाढवासारखं काम करण्याची गरज नाही. आणि हेच चालू आहे की मॅक्झिमम लोक वर्किंग लाईक अ डॉंकी. क्लिअर सांगेन मी तुम्हाला, कारण हेच चालू आहे. लोक पैशाच्या पाठी धावतायत आणि तो पैसा एन्जॉय करायला वेळ नाहीये. बरोबर ना. तर ही रिअलिटी आहे. म्हणून मी शेअर मार्केटकडे वळलो. माझी सुद्धा ती सिच्युएशन तीच होती. माय बॉस एक्सपेक्टिंग वर्क फॉर 10 hours 15 hours अँड इन्कम ग्रोथ सुद्धा नव्हती. सो माझा जॉबमध्ये मी क्लिअर सांगतो, ओपनली सांगतो, माझे सॅलरी स्लिप अजून सुद्धा आहेत. माझा इन्कम जो होता साधारण 70,000 to 75,000 बिफोर 3 years, 3 वर्षापूर्वी होता. पण मी ट्रेडिंगमध्ये हळूहळू उतरलो होतो आणि माझा जेव्हा इन्कम यायला लागला तेवढाच जॉब एवढा, त्यावेळी मी जॉब सोडला आणि फुल टाइम याच्यामध्ये आलो. आणि आता तुम्ही स्वतः बघितलं स्टेटमेंटमध्ये माझ्या की माझा इन्कम साधारण 2 लाखच्या आसपास आहे आणि ही 3 महिन्यातली ग्रोथ आहे. ओके. सो मी ट्रेडिंगसाठी दिवसातलं फक्त 1 hour देतो. याचा अर्थ मला टाइम फ्रीडम मिळालं आणि इन्कम बघा जॉबपेक्षा तिप्पट आहे 3 वर्षामध्ये. सो ही मनी फ्रीडम सुद्धा हळूहळू मला मिळते. बरोबर. सो मार्केटमध्ये मी लोकांना ह्यासाठी जे म्हणतो की तुम्हाला टाइम फ्रीडम आणि मनी फ्रीडम हे मिळू शकतं, लेट करू नका. ओके. मी 2012 मध्ये सुद्धा मार्केटमध्ये आलो होतो जॉब लागल्यानंतर, पण छोटे माहित नाही, नॉलेज नाही आणि छोटे मोठे लॉसेस केल्याने वाटलं नाही हे आपलं फील्ड नाही. टाटा इज द बेस्ट. आपण टाटाचे काय म्हणतात, टाटामध्ये ज्याला जॉब लागतो त्याला म्हणतात टाटाचा जावई झाला. टाटा आपल्याला रिटायरमेंट पण काळजी घेईल. लक्षात घ्या, सगळे बिझनेस हे पैसे कमवण्यासाठी झालेले आहेत, ते तुमचा वापर करून घेणार, त्याशिवाय तुम्हाला सोडणार नाहीत. ओके. ते दिवस गेले पहिले की सरकारी नोकरी आहे, मी मस्त एन्जॉय करतो, मी टाटामध्ये आहे, मी मस्त, मला काही काम नाही, असे हे दिवस राहिलेले नाहीत. ओके. कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे. तुमच्याकडून 8 तासाऐवजी 10-12 तास काम करून घेतलं जाईल. नाही केलं तर तुमची ग्रोथ होणार नाही. ओके. सो हे करिअर चूज मी याच्यासाठीच केलं की याच्यामध्ये तुम्हाला टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम हे मिळू शकतं. जे हाऊसवाईफ्स आहेत, ज्या क्वालिफाईड आहेत, ज्यांना शिकायची इच्छा आहे, जॉब करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे की घर बसल्या तुम्ही तुमची फॅमिली सांभाळत याच्यामध्ये काम करू शकता. जे जॉब, तर माझा कोर्स मी शॉर्टमध्ये सांगतो, हे स्लाइड बऱ्याच आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता की स्क्रीनशॉट घ्या. मी काय शिकवतो, मार्केटमध्ये 3 प्रकारे पैसे कमवता येतात. एक म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय. बरोबर ना, मगाशी जसं सांगितलं. सो मल्टीबॅगर शेअर्स निवडून त्याच्यात इन्व्हेस्टमेंट कशी करायची, ओके, हे मी शिकवतो. मार्केट स्ट्रक्चर काय आहे. काही लोक म्हणतात येतात डायरेक्ट, सर मला डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंग शिकवा. ओके. लक्षात घ्या, ऑप्शन ट्रेडिंग हा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे मार्केटचं. खालचा पाया पक्का नाही. तुमचं मार्केट स्ट्रक्चर काय आहे, एखादा शेअर कसा बिहेव करतो, तो तसाच का करतो, त्याची किंमत वाढते का, कमी का होते, त्याची बॅलन्स शीट काय आहे, त्याच्यात काय बघितलं पाहिजे. आणि ह्या प्रत्येक शेअर पासून हे मार्केट बनलेलं आहे. म्हणजे तुम्ही तो बिल्डिंग ब्लॉक समजून घेतला पाहिजे. ओके. काही लोक म्हणतात आम्हाला अनुभव आहे. मग मी म्हणतो अनुभव आहे तर तुम्ही किती रुपये कमवले, 0, मायनसमध्ये. लक्षात घ्या, जे लोक लॉसमध्ये आहेत तुमचं नॉलेज फक्त 5% आहे म्हणेन मी. का, तुम्हाला फक्त बाय कसं करायचं, स्टॉप लॉस कसं लावायचं, टार्गेट कसं लावायचं एवढंच माहिती आहे. आणि मार्केटमध्ये हे 5%च युजफुल आहे. मार्केट अनालिसिस करणं हा पार्ट 95%चा आहे. ओके. सो मार्केट अनालिसिस, इंडिव्हिज्युअल शेअर अनालिसिस, त्याच्यानंतर स्टॉक्समध्ये म्हणजे शेअर्समध्ये स्विंग आणि पोझिशन ट्रेडिंग करायचं. ऑप्शन्समध्ये, ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये ऑप्शन सेलिंग कसं करायचं. ओके.
ऑप्शन सेलिंग, मोस्टली ऑप्शन बाईंग शिकवतात लोक. मी ऑप्शन सेलिंग शिकवतो आणि ऑप्शन बाईंग सुद्धा शिकवतो मी. ओके, विथ लो रिस्क. ठीक आहे. सो ऑप्शन बाईंग एक्सपायरीला मी शिकवत नाही, हे तुमच्या माहितीसाठी सांगतो. काही लोक ऑप्शन बाईंग करत असतील तर मी एक्सपायरीला 10चं 20 करत असेल, पण 20चे ते म्हणतात ना 10चे 20 झाले, पण 20 जेव्हा झाले ना 40,000 तुमच्या अकाउंट नंतर घेतले जातात काढून. सो मी ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग दोन्ही शिकवतो. ओके, त्याच्यामध्ये पण मी ऑटोमॅटिक ट्रेडिंग कसं करायचं तुमच्या अकाउंटला स्वतःहून हे शिकवतो, आणि ट्रेडिंग मेथड कशा डिझाईन करायच्या हे शिकवतो, आणि तुम्हाला रेडीमेड स्ट्रॅटेजी मी देतो स्टॉक्स मध्ये सुद्धा आणि ऑप्शन्स मध्ये, ज्या तुम्ही पुढचे 4 महिने वापरू शकता. त्याच्यानंतर नवीन स्ट्रॅटेजी बनवाव्या लागतात चेंजिंग मार्केटनुसार, त्या कशा बनवायच्या हे सुद्धा मी ट्रेनिंग पूर्णपणे देतो. ओके, त्याच्यानंतर कोर्स नंतर तुम्हाला रेग्युलर सपोर्ट सुद्धा आमच्याकडून दिला जातो. ओके, पुढे जाऊया की ट्रेनिंग कुठल्या मीडियममधून घेतलं पाहिजे. काही लोकांचा भ्रम आहे की सर आम्हाला ना ऑफलाईनच ट्रेनिंग घ्यायचं. मी म्हणत नाही ऑफलाईन घ्या, बेस्ट आहे तुम्ही इथं असाल तर, पण तुम्ही आउट ऑफ द कोल्हापूर असाल तर तुम्ही ऑनलाईन ट्रेनिंग सुद्धा घेऊ शकताय. आता ऑनलाईन ट्रेनिंगचे नाव का खराब झाले ते सांगतो, की बरेच ट्रेनर जे आहेत ते फीस घेतात आणि परत स्टुडंट्सना नो गायडन्स, त्या शिकवायला कोणतरी दुसरीच व्यक्ती असते, किंवा कोर्सचा कंटेंट प्रॉपर नाहीये, किंवा तो स्वतः ट्रेनर जो आहे तो स्वतः 1 रुपया कमवत नाही. तुम्ही त्याच्याकडे, समजा तो पुण्यातला असेल, तुम्ही त्याच्याकडे ऑनलाईन ट्रेनिंग घेतलेलं असेल, मी म्हणतो त्याच्याकडे 6 महिने तुम्ही पुण्यात जाऊन बसा आणि त्याला म्हणायचं मी तुम्हाला सर ₹1,00,000 फी देतो, मला ऑफलाईन शिकवा. पण मला सांगा, त्या व्यक्तीला जर स्वतःलाच काही येत नाही, फक्त तुम्हाला बेसिक नॉलेज, पुस्तकी नॉलेज देतोय, तर तुम्ही त्याच्याकडे घरी जरी जाऊन बसला तरी तुम्हाला तो काही शिकवू शकणार नाही, ऑफलाईन सुद्धा शिकवू शकणार नाही. ओके, सो इम्पॉर्टंट आहे की तुम्ही ऑनलाईन शिका, ऑफलाईन शिका किंवा रेकॉर्डिंगवर शिका. शिकवणारा व्यक्ती कोण आहे, तो स्वतः कमवतो का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, सो माझ्याकडे ट्रेनिंग तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन करू शकता. इव्हन रेकॉर्डिंग वरती काही लोकांनी केले. आता युएसची एक स्टुडंट माझ्याकडे होती, लेडीज होती, तिने पूर्ण कोर्स, कारण टाइमच मॅच होत नव्हता, तिने पूर्ण कोर्स रेकॉर्डिंग वरती केलेला आहे माझ्याकडे. ओके, सो तिन्ही मीडियम माझ्याकडे तुम्हाला बेस्ट याच्यामध्येच मिळतील. फक्त कंडिशन आहे की तुम्ही ऑनलाईन करताना सेपरेट रूम मध्ये बसून विथ कॉन्सन्ट्रेशन लेक्चर अटेंड केलं पाहिजे कंपल्सरी, लाईक इन क्लासरूम. ओके, पुढे जावे की ह्या कोर्सची व्हॅल्यू काय आहे. त्या कोर्सची व्हॅल्यू मी म्हणेन 2 लाख, 2 वर्ष आणि इनव्हॅल्युएबल कोर्स आहे. कारण तुम्ही स्वतः ट्रेडिंग करून बघा, 100% मी सांगतो तुमचा लॉस हा 50,000 ते 1,00,000च्या आत होणारच नाही. तिथून कदाचित तुमचं मायनस कडेच जाईल, अजून थोडे दिवस लागतील. पण ह्या कोर्सची व्हॅल्यू मी तुम्हाला पैसा, आणि तुम्ही मग डिसिजन सिरियस तुमचा असेल, येस मला करायचं आहे आणि इथं चांगलं शिकवलं जाईल, तरच तुम्ही माझ्याकडे शिकायला या सिरियस वृत्तीनं. ओके, जे लोक सिरियस नसतात, मी ऍडमिशन कट केले सरळ सर, की यायचं नसेल, तुम्हाला सिरियस करायचं नसेल तर तुम्ही माझ्याकडे शिकू नका, सरळ सरळ सांगितलं. सो ज्या लोकांना सिरियसली शिकायचंय त्यांनीच माझ्याकडे शिकायला या. ज्यांना कोल्हापूरमधून जे असतील लोक, त्यांनी कोल्हापूरमध्ये ऑफिसला व्हिजिट करू शकता, खाली ऍड्रेस दिलेला आहे, ह्याचा स्क्रीनशॉट ठेवा. जे लोक आउट ऑफ कोल्हापूर आहेत त्यांनी काय करायचं आहे, किंवा जे आता सुद्धा कोल्हापूरमध्ये सुद्धा असतील त्यांनी काय करायचं आहे, एक मेसेज टाका 9191727476 या नंबरवरती, 9172747486 याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज टाका की मला इंटरेस्ट आहे, मला फी स्ट्रक्चर सेंड करा. कारण मी फी स्ट्रक्चर डिस्क्लोज करत नाही आता सगळ्यांना. फी स्ट्रक्चर सांगेन मी तुम्हाला, अंदाज देईन की किती फी आहे, खूप जास्त फी नाही, डोंट वरी. सो ज्या लोकांना सिरियस इंटरेस्ट आहे त्या लोकांनीच काय करा, या नंबरवरती इमिडिएटली व्हॉट्सअपला हाय पाठवा, त्यांना फी स्ट्रक्चर पाठवलं जाईल लगेच. ओके, आणि ज्यांचे ऍडमिशन पहिल्यांदा होतील त्यांनाच ऍडमिशन दिले जातील. बॅच फुल झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बॅच साठी वेट करावा लागेल. मी 1.5 महिन्यातून एकच बॅच घेतो, माझ्या दुसऱ्या तिसऱ्या बॅचेस काही नसतात, बिकॉज माझं स्वतःचं ट्रेडिंग मला हँडल करायचं